आणि ब्रेक नंतर भाषा पैशाची मध्ये आज आपण आपल्या आजच्या महत्त्वाच्या विषयाकडे वळूया, कारण हल्ली शेअर बाजाराबद्दल कुतूहल सगळ्यांमध्ये नक्कीच वाढतंय, पण मग प्रश्न पडतात सगळ्यांना सुरुवात कशी करायची आणि यासारखे अनेक प्रश्न आमच्याकडे येत राहिले आतापर्यंत आणि म्हणूनच आम्ही आज हा विषय घेतलाय आणि तुमच्या अशाच एका प्रश्नाने सुरुवात करूया। नाशिकहून प्रसाद दारवडे फोन लाईन वरून सध्या आपल्या बरोबर आहेत। प्रसादजी, स्वागत आहे तुमचं भाषा पैशाची मध्ये। तुमचा प्रश्न तुम्ही विचारू शकता। मॅडम, माझा प्रश्न असा आहे की शेअर बाजारात करिअर होऊ शकतं का आणि 1 लाख जर गुंतवले शेअर बाजारात तर मला 25,000 मिळतील का? आणि याच्या उत्तरासाठी आपल्याबरोबर आशुतोष वखरे आहेत, नागपूरहून शेअर बाजार विश्लेषक। सर, हे अशा आशयाचे बरेच प्रश्न आपल्याकडे रोज येत असतात आणि शेअर बाजारात नेमकी सुरुवात कशी करायची, कुतूहल तर जागृत झालंय, आता सुरुवात कशी करायची असा प्रश्न प्रसाद दारवडेंनी आपल्याला विचारलाय। नमस्कार। निश्चितच करिअरच्या अपॉर्च्युनिटीज खूप जास्ती आहे शेअर बाजारामध्ये, पण त्याच्यासाठी काही परीक्षा असतात। आपण एक वेबसाईट बघायला पाहिजे, nism.ac.in, www.nism। NISM ही नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिक्युरिटीज मार्केट, सेबीनी बनवलेली एक संस्था आहे ज्याच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या परीक्षा असतात आणि या परीक्षा दिल्याशिवाय आपण शेअर बाजारामध्ये व्यवसाय अथवा नोकरी करू शकत नाही। या कोणत्या परीक्षा असतात? म्युच्युअल फंडच्या परीक्षा असतात, नंतर सिरीज 5A, सिरीज 8A अशा वेगळ्या वेगळ्या नाव आहे त्यांना। डेरिव्हेटिव्सची परीक्षा असते, कॅपिटल मार्केट मॉड्यूल असतात। तर NISMच्या या परीक्षा एकदा आपण उत्तीर्ण झालो, आपल्याला ते सर्टिफिकेट्स मिळाले की आपण नोकरी अथवा व्यवसाय करू शकतो। खूप जास्ती गरज आहे चांगल्या तरुण मुलामुलींची या क्षेत्रामध्ये, कारण की काही बातम्या मधून अशा येत राहतात की अमुक एका व्यक्तीने लुबाडलं लोकांना किंवा खोटे स्वप्न दाखवून, खोटे आश्वासनं देऊन पैसे डुबवले। तर असं सगळं न होता एक तरुण पिढी जी स्वच्छ अभ्यास करून समजा या क्षेत्रात आली तर हे खूप गरज आहे या क्षेत्राची। सेबी, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज सगळे या दिशेने काम करतात की नवीन लोक कसे याच्यात येतील। नक्कीच आशुतोषजी, करिअर बद्दल तर ते म्हणतातच आहेत, पण त्यांचा बेसिक प्रश्न जो आहे त्यांना गुंतवणूकदार म्हणून ते आता सध्या शेअर मार्केटकडे बघतात आणि सुरुवात कशी करायची असं त्यांना माहिती हवी आहे। सुरुवात करण्यासाठी ट्रेडिंग अकाउंट हवा, डीमॅट अकाउंट हवा, हा ऑपरेशनल भाग झाला। माहिती आहे का, खूप सारे ब्रोकर्स आहेत की जे ट्रेडिंग अकाउंट देतील, डीमॅट अकाउंट देतील, म्हणून तो ऑपरेशन्स इज नॉट द बिग थिंग। प्रश्न हा आहे की मी कोणत्या एका शेअरमध्ये गुंतवावं, ते शेअर कसे निवडावे। जसं की आपण समजा फक्त टीव्हीवर जाहिराती बघून वाटलं की ठीक आहे, सुझलॉन खूप चांगली कंपनी आहे, सुझलॉन सारख्या कंपनीमध्ये पैसे गुंतवून आपण डुबून जाऊ, पैसे डुबतील। याच्या विपरीत पेज इंडस्ट्रीजचा शेअर खूप महाग आहे, बाबा 8,000 रुपयाचा शेअर आहे, 9,000 रुपयाचा शेअर आहे, मी कसा विकत घेऊ। हे 4 महिन्या पहिले समजा नसेल घेतला तर आज तो 12,000 रुपयाचा शेअर झालाय। तर म्हणून किंमत बघून शेअर घेणं ही आपण खूप चूक करतो की कमी किमतीचे चांगले। मग हे कसे निवडायचे? तर कंपनीवर व्याज किती आहे, कंपनी परतावा किती देते, रिटर्न ऑन नेटवर्थ, जे की आपण बघतो बीटा रेटिंगमध्ये। तर या सगळ्या गोष्टी समजा बघितल्या तर कमी, बघा 6,000 7,000 शेअर्स लिस्टेड आहे स्टॉक एक्सचेंजवर। आपल्याला वाटलं तरी आपण सगळे घेऊ शकत नाही आणि घ्यायची गरजही नाही आहे। तर आपल्याला जे समजतं ते क्षेत्रामध्ये अभ्यास करून त्याच्यातनं आपल्याला स्टॉक नाही खेळायचं आहे, आपल्याला पैसे बनवायचे आहे स्वतःच्या अभ्यासाने। तर ते शक्य आहे, समजा साध्या बॅलन्स शीट्स वगैरे बघितलं तर हे फार कठीण नसतं। आणि त्यांनी 1 लाखावर 25,000 काढू शकतो का? ते दर महिन्याला 1 लाखावर 25,000 म्हणत असतील तर ते शक्यच नाही आहे। 1 लाखावर वर्षाला 25,000 म्हणत असतील तर कदाचित 1-2 वर्षी ते होऊ शकेल। वर्षाला शेअर बाजारातून 12-15% परतावा आपण गृहीत धरावा की तितका मिळेल, गृहीत धरावापेक्षा अपेक्षा करावी। डेरिव्हेटिव्स एक प्रकार असतो, त्यात जर का हे गेले तर कदाचित असल्या प्रकारचे परतावे मिळू शकतील, पण डेरिव्हेटिव्स हे सगळ्यांसाठी नसतं। रुजुता
नक्कीच नक्कीच आशुतोष, हा एक मोलाचा सल्ला आहे. 1 लाखावर 25,000 हे फक्त डेरिव्हेटिव्हमध्ये शक्य आहे आणि डेरिव्हेटिव्ह सगळ्यांसाठी नसतं. पण आता जसं तुम्ही म्हणत होता कंपनी कशी निवडायची थोडंफार तुम्ही बोललाच आहात, पण पुढचा एक स्पेसिफिक प्रश्न आपल्याकडे आलाय. सुहास शेटेंनी पुण्याहून आपल्याला हा प्रश्न विचारलाय की गुंतवणूक करायची असेल एखाद्या शेअरमध्ये तर कंपनी कशी निवडावी, काय निकष तुम्ही लावता एक्सपर्ट म्हणून? आशुतोष. बघ रुजुता, आपण एक साधे समजा आपण मापदंड लावले तर आपण एक हा प्रश्न सगळ्यात पहिला हा प्रश्न विचारतो की ही कंपनी किती वर्षापासून या क्षेत्रात कार्यरत आहे. आता तू समजा पिडीलाइट म्हणजे जी कंपनी फेविकॉल बनवते किंवा ITC या ज्या कंपन्या, पहिले एक स्टँडर्ड डिस्क्लेमर की या कोणत्याही याचं मी रेकमेंडेशन नाही देत आहे, हे फक्त अभ्यास कसा करावा या दृष्टिकोनातून आपण नावं घेतोय. तर ITC किंवा पिडीलाइट हे सगळ्या कंपन्या मागच्या कित्येक वर्षांपासून त्यांच्या क्षेत्रात कार्यरत आहे. कोणी पण 1 वर्ष खोटं बोलेल, 2 वर्ष खोटं बोलेल, 3, 5, 8 वर्ष खोटं बोलेल, पण 10, 15, 20 वर्ष सतत कोणी खोटं बोलू शकत नाही. तर म्हणून सगळ्यात पहिले हा प्रश्न विचारावा की ही कंपनी त्याच्या क्षेत्रामध्ये किती वर्षांपासून कार्यरत आहे. म्हणून याचा एक पुढचा भाग हा पण येतो की सहसा IPO टाळावे, कारण की आपल्याला माहिती नाही ती कंपनी किती काय कसं आहे. आता दुसरा प्रश्न हा येतो की जेव्हा आपण बॅलन्स शीट किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणतो, हे शब्द काय सर्वसामान्य गुंतवणूकदारांना समजत नाही. ते छोट्या छोट्या आकड्यांमध्ये लिहिलं असतं, म्हणजे काय अर्थ असतो. तर एक साधा प्रश्न म्हणजे एक फक्त असतं की रिटर्न ऑन नेटवर्थ म्हणून यांनी एक प्रश्न म्हणजे एक मापदंड आपण बघतो. आता हा कसं काढतो? अगदी सोपं आहे. रिटर्न म्हणजे वर्षाला किती प्रॉफिट झाला आणि नेटवर्थ म्हणजे स्वतःचे किती. तर बॅलन्स शीटमध्ये समजा आपण बॅलन्स शीटमध्ये नेटवर्थ हे दिलेलं असतं. ज्या गुंतवणूकदाराला फायनान्सचा पण नाही कळत, त्यांनी फक्त बॅलन्स शीट उघडून बघितलं तर त्याला नेटवर्थ हे बॅलन्स शीटमध्ये लिहिलं असतं आणि ॲन्युअल रिपोर्टमध्ये प्रॉफिट हा आकडा दिला असतो. तर प्रॉफिट अपॉन नेटवर्थ, ज्याला की म्हणजे नेटवर्थ म्हणजे स्वतःचे पैसे. मी माझे 100 रुपये लावले आणि त्याच्यावर कंपनीने 3 रुपये प्रॉफिट दिला, मी कशाला जाऊ अशा कंपनीमध्ये? कारण 100 रुपये लावून समजा 3च रुपये मिळणार असतील तर मी सेव्हिंग बँकमध्ये पैसे टाकेन. म्हणून आपला पहिला मापदंड काय असतो की 100 रुपयावर जिथपर्यंत 18, 20, 24% रिटर्न ऑन नेटवर्थ येत नाही आपण ती कंपनी बघत नाही. आता मी उदाहरण देतो की समजा आपण पॉवर सेक्टर बघितलं तर CERCचे असे रेग्युलेशन्स आहेत की तुम्ही 14-15% वर रिटर्न ऑन नेटवर्थ अलाउडच नाही आहे. मग या कंपन्यांचे शेअर्स तुम्ही समजा बघितले ते खूप जास्ती वर कधीच जाऊ शकत नाही. तर हे थोड्याशा अशा गोष्टी माहिती पाहिजे. हे सोपं असतं हे आणि सरावाने ते शक्य होतं असं आपण नक्कीच म्हणू शकतो. पण पुढचा प्रश्न जो आहे, श्रीकांत कुलकर्णी आपले नक्कीच ते नियमित प्रेक्षक आहेत म्हणावं लागेल, कारण त्यांनी असाच प्रश्न विचारलाय. तुम्ही नेहमी जे बीटा रेटिंग म्हणता, PEG वेगवेगळे रेशो त्याच्याबद्दल सांगता, हे रेशो आणि त्याबद्दलची माहिती ही नेमकी मिळते कुठे असं त्यांनी विचारलंय. श्रीकांत कुलकर्णी यांनी फेसबुकवरनं हा प्रश्न विचारलाय. श्रीकांतजी आपला शो दरवेळेस बघतात, हे ऐकून बरं वाटलं. मी एक रिटर्न ऑन नेटवर्थ बद्दल बोललो रुजुता. असेच जे बाकीचे आपण बीटा रेटिंगचे दुसरा स्टार असतो की डेट टू नेटवर्थ. मग हे सगळं बॅलन्स शीटमध्ये मिळतं. ॲन्युअल रिपोर्ट असतो, ॲन्युअल रिपोर्टमध्ये बॅलन्स. आता डेट म्हणजे किती उधार घेतलाय कंपनीने आणि नेटवर्थ म्हणजे स्वतःचे पैसे. मी साध्या शब्दात सांगायचं झालं तर माझा पगार समजा महिन्याचा 100 रुपये असेल आणि मी उधारीचे दर महिन्याला 200 रुपये घेत असीन तर याला डेट म्हणजे कंपनीच्या भाषेमध्ये डेट टू नेटवर्थ 2:1 असं म्हणू. आणि अशी कंपनी चालू शकत नाही. स्वतःचे 100 रुपये लावावे आणि उधारीचे 100 पेक्षा कमी असलेले असे कधी पण कंपन्या दीर्घावधीमध्ये चालतील. हा अनुभव आहे, हा इतिहास आहे, हा आपण बघू शकतो. ज्यांना अभ्यास करायचा आहे ते हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन, सुझलॉन या सगळ्या कंपन्या बघाव्या. यांचे शेअर सतत खाली यासाठी आले कारण की यांचे खूप मागच्या वर्षी टाटा स्टील, कारण की उधार खूप घेऊन ठेवलाय आणि स्वतःचे पैसे कमी आहे. याच्या विपरीत पिडीलाइट, लाओपाल, सेरा इमामी या सगळ्या कंपन्या अशा आहेत की ज्यामध्ये नेटवर्थ म्हणजे स्वतःचे गुंतवलेले पैसे हे जास्ती आहे आणि उधार म्हणजे डेट बॅलन्स शीटवर हा फार कमी घेतलाय. तर जिकडे स्वतःचे पैसे लागले तिकडे निश्चितच मी पूर्ण सगळं काही माझं लक्ष लावून तो व्यवसाय करीन.
म्हणून जी कंपनी रिटर्न ऑन नेटवर्थ 24% वर देते आहे आणि ज्या कंपनीमध्ये मालकाचा स्वतःचा जास्ती पैसा लागला आहे, हे 2 पॅरामीटर बॅलन्स शीट आणि ॲन्युअल रिपोर्टमधनं सरळ करता. त्याच्यासाठी तुम्हाला फायनान्सचं खूप विषयाबद्दल माहिती असण्याची गरज नाही आहे. आणि या 2 पॅरामीटर्स जरी आपण व्यवस्थित केले बॅलन्स शीटमधून सरळ सरळ, तरी आपलं बरंच रिस्क लेवल कमी होऊ शकते आणि रिटर्न्स वाढू शकतात. रुजुता. नक्कीच आशुतोष, आपल्याकडे आता वेळ थोडा कमी आहे, पण एक प्रश्न छोटासा आणि इंटरेस्टिंग आहे म्हणून विचारते तुम्हाला. कारण अविनाश मतकरी पनवेलहून त्यांनी आपल्याला ईमेल पाठवलाय आणि त्यांनी विचारलंय ट्रेडिंग अकाउंट कधीच्या काळी उघडलंय, अगदी 10 वर्षांपूर्वी वगैरे, पण त्यानंतर पुढे काहीच केलं नाही, तर आता काय करावं. आता हा इंटरेस्टिंग प्रश्न आहे म्हणून फक्त नाही विचारत, पण अनेकांचं असं होतं म्हणून हा प्रश्न मला आत्ता घ्यायचा आहे की अकाउंट तर उघडलंय पण नंतर काहीच केलं नाही. काय सल्ला अशांना तुम्ही द्याल? जे वेगळे वेगळे ब्रोकर्स आहेत त्यांच्या कोणाच्या काय पॉलिसीज आहेत हे पहिले बघावं लागेल. पण समजा डीमॅट अकाउंट अथवा ट्रेडिंग अकाउंट बंद पडला असेल, जिकडे पण आपण पैसे म्हणजे जिकडे पण हे उघडले आहेत त्या स्पेसिफिक ब्रोकरला फोन करून त्यांच्याशी बोलून हा पुन्हा रिवाईव्ह करता येतो. किंवा बंद असेल, डेड असेल, ॲड्रेस चेंज झाला आहे, बँक अकाउंट चेंज झाले आहे, त्यापेक्षा नवीन डीमॅट अकाउंट उघडू शकतो. म्हणजे 10 वर्ष जुना मग त्याचे डॉक्युमेंट्स आहेत की नाही आहेत हे सगळे थोडे ऑपरेशनल इश्यूज राहतील. म्हणजे खूप अगदी फ्रँकली या स्टेजला इकडे बसून मी सांगू शकत नाही की नेमकं काय, पण इतकं जुनं असेल तर होऊ शकत असेल सहजपणे तर रिवाईव्ह करूया, नाही तर सरळ नवीन अकाउंट उघडूया. नक्कीच आशुतोष, खूप खूप धन्यवाद आमच्या प्रेक्षकांना दिलेल्या उत्तरांसाठी. यानंतर पण आज इथे आपण थांबणार नाही आहोत, कारण पुढच्या आठवड्यातही हा विषय आपल्याला घ्यायचा आहे. बरेच प्रश्न या विषयावर आपल्याकडे आले आहेत आणि त्या सगळ्यांना उत्तर देण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. पण सध्या आजच्या दिवशी भाषा पैशाची मध्ये आपण इथेच थांबतोय. तुमचे प्रश्न मात्र आमच्याकडे येतच राहू देत आणि फक्त शेअर बाजाराच वरचे नाही तर म्युच्युअल फंड, आयुर्विमा, मुदत ठेवी आणि अगदी हाऊसिंग लोनही गुंतवणुकीचा प्रत्येक पर्याय आपण भाषा पैशाची मध्ये शिकणार आहोत. भाषा पैशाची @jmaharashtranews.tv या ईमेलवर तुमचे प्रश्न पाठवत रहा आणि उत्तरासाठी पाहायला विसरू नका शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता भाषा पैशाची फक्त जय महाराष्ट्रवर. तेव्हा आज इथेच थांबतोय, पण तुम्ही पाहत रहा जय महाराष्ट्र, थेट अचूक बिनधास्त.